एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. की प्रत्येकाला जर विचारलं की तुमच्या जीवनातला सगळ्यात छान काळ कोणता, तर मला वाटतं बऱ्याच जणांचे उत्तर असं असतील की माझं बालपण. छान छान अशा आपल्या बालपणीच्या आठवणी असतात ज्या आपल्याला कायम आठवत असतात आणि आपल्याला असं वाटतं की खरोखर ते दिवस खूप भारी होते. काही टेन्शन नाही, काही करायचं नाही, काही नाही, मस्तपैकी लाईफ एन्जॉय करायचं. अभ्यास वगैरे हा भाग असतोच, परंतु त्याच्याबरोबर इतर कुठलेही टेन्शन, स्ट्रेस असं काही नसतं. तर तो जीवनातला जो पिरियड असतो ना, तो सगळ्यांच्या जीवनातला खूप छान असतो असं मी म्हणेल. बालपण म्हणजे खूप छान छान आठवणींचा आपल्याकडे साठा असतो. आज म्हटलं की चला तुमच्याबरोबर माझं बालपण शेअर करूया की कसं होतं माझं बालपण. माझं बालपण ऐकताना तुम्ही सुद्धा मला तुमचं बालपण कसं होतं हे कमेंट करून नक्की कळवायचं आहे. आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब देखील करायचं आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर तालुक्याचं जे गाव आहे ते माझं माहेरगाव. आणि माझे वडील एक्स मिलिटरी मॅन. आईने जीवनामध्ये काही काळ विड्या बांधल्या, शेतातली कामं केली, रसवंती होती आमची तर आई तिथे पण काम करायची. आणि सगळ्यात मोठा जॉब जो माझ्या आईने केला, मी 8 मुलं तिने लहानचे मोठे केले. 8 मुलं, 8 आम्ही भाऊ बहिणी होतो. दुर्दैवाने आता 7च राहिलो. काळाने माझ्या लहान भावाला हिरावून घेतलं, तुम्हाला तर माहितीच आहे. 8 मुलांना लहानचं मोठं करणं नॉट अ जोक, नाही का. 1-2 मुलं असले तरी आजकालच्या बायका म्हणतात की बाबरे खूप त्रास देता, एकच बस झालं, एकानेच आमची हाऊस फेडली असे म्हणत असतात. विचार करा. आणि ते पण आम्हाला म्हणजे मावशी नाही, मामा नाही, आजी नाही, कोणीच नव्हतं. म्हणजे असं की बुवा ज्यांच्याकडे आम्ही जायचो बुवा काही दिवस, असं काहीच नाही. सुट्ट्यांमध्ये कधी कुठे गेलो नाही. काही वडिलांकडचे होते तर सगळे तिथेच होते आणि परिस्थिती तशी बेताचीच होती. वडील एक्स मिलिटरी मॅन होते, परंतु वडिलांची सर्व्हिस पूर्ण न झाल्यामुळे त्यांना महिन्याला पेन्शन मिळत नव्हती. आईचे खूप हेल्थ इश्यू झाले होते, एकदम सिरियस कंडिशन झाली होती, म्हणून वडिलांना काहीतरी एखादं वर्ष सर्व्हिस कमी असतानाच त्यांना अर्जंट यावं लागलं आणि त्याच्यामुळे वडिलांना पेन्शन मिळत नव्हती. वडिलांना पिनरी ग्रँड मिळते आणि तीही आत्ता आय थिंक 2015-16 पासून मिळायला लागली वर्षाला. शेती फार कमी होती. वडील ती शेती करायचे आणि शेतीच्या जोरावर एवढ्या मोठ्या कुटुंबाचा सांभाळ करणं शक्य नव्हतं. तर मग वडील शेती करायचे. उन्हाळ्यामध्ये 4 महिने वडिलांची रसवंती असायची, उसाचा रस आपण ज्याला म्हणतो, ज्याच्यात माझा हात पण गेलेला आहे लहानपणी. त्याच्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे माझ्या चॅनलवर. तर 10-11 वर्षाची असताना माझा हात पण त्या मशीनमध्ये गेला होता. आणि सुरुवातीला तर त्यांच्याकडे लाकडाचा चरक होता, जे बैल गोल गोल फिरून जो रस निघतो ना तो. मग नंतर त्यांनी बरेच वर्ष होतं ते. माझा हात गेल्यानंतर मग वडिलांनी बंद केलं तिथून पुढे चालवणं. त्यानंतर एका कंपनीमध्ये ते नाईट ड्युटीला जायचे. खूप म्हणजे खूप कष्ट केले. आईने पण खूप कष्ट केले. एवढ्या मुलांचा सांभाळ तर केलाच केला, पण आई विड्या बांधायची आम्ही लहान असताना. त्याचबरोबर आई शेतात काही कामं असलं की शेतामध्ये जायची, रसवंतीवर जायची. नंतर आम्ही सुद्धा सगळ्या बहिणींनी शेतामध्ये कामं केले. पण आपण बोलत आहोत बालपणीचं, तर मला जिथून आठवतं ते मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे. सकाळी उठल्यानंतर एक नियम असायचा. भले रात्री घर झाडलेलं असायचं, स्वच्छ असायचं, पण चहा प्यायच्या आधी घराला झाडू मारायचा. तर आता एवढ्या जणी होत्या, आई कुणालाही सांगायचे की शिराईने आम्ही घर झाडायचो. मला आठवतं की खूप लहानपणी आमच्या घराला फरची पण नव्हती, मातीचं घर होतं. त्यानंतर आईने बरेच वर्ष चुलीवर स्वयंपाक केला. तर चुलीला रसवंतीच्या ज्या चिपा, म्हणजे उसांमधून रस काढल्यानंतर जे राहतात त्याला चिपा म्हणतात, त्याला वाळवलं जायचं. ते बैलगाडीत भरायचे वडील आणि ते शेतात नेऊन वाळवायचे. मग वाळल्यानंतर ते घरी आणायचं आणि ते चुलीला जाळून आई त्याच्यावर स्वयंपाक करायची. तर भांडी वगैरे घरात काळे व्हायचे, खूप धूर व्हायचा. चुलीनंतर स्टोव आला, स्टोव नंतर गॅस आला. स्टोव असतानाही रॉकेल खूप लिमिटेड भेटायचं रेशन दुकानमध्ये, ते पण लाईन लावून उभं राहावं लागायचं. 4 वेळेस गेल्यावर मग रेशनवाले ते द्यायचे. आणि गॅसची टाकी पण संपल्यानंतर लगेच त्याच दिवशी किंवा एक्स्ट्रा टाकी असायची असं काही नाही, त्याच्या पण नाही तेव्हा एवढा लगेच संपल्या. तर दुसरी टाकी येईपर्यंत मग ते 4-5 दिवस, आठवडा, चूल, स्टोव जे पण अवेलेबल होईल, जे पण असेल त्याच्यावरती मग तो स्वयंपाक वगैरे व्हायचा. स्वयंपाकामध्ये नेहमी ठरलेलं असायचं वांगे बटाट्याची भाजी, कुरडई, पिठलं, दोडका, भोपळा
आणि ह्याच सगळ्या भाज्या जे की हेल्थसाठी खूप चांगलं, पिझ्झा, पास्ता, बर्गर हे असे बाहेरही भेटत नव्हते आणि घरातही बनत नव्हते, पराठे वगैरे हे सुद्धा बनत नव्हते. शेती वडिलांची जिरायती असल्यामुळे त्याच्यामध्ये बाजरी चांगली पिकायची, तर वर्षातनं खूप करून आम्ही बाजरीच्याच भाकरी खायचो. आमच्या आई वडिलांनी खूप म्हणजे खूप कष्ट केलं, जसे की प्रत्येक आई वडील कसं करतात तसे आमच्या पण आई वडिलांनी प्रचंड कष्ट केले आणि त्यांच्या परीने जेवढंही होऊ शकत होतं तेवढं त्यांनी आमच्यासाठी केलं. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे परिस्थिती जरी बेताची होती, जरी मी सांगते तुम्हाला, परंतु खाण्यापिण्याच्या बाबतीत आम्हाला कधीच काही कमी केलं नाही, कधीच नाही. त्याच्यामुळे आम्ही सगळ्या बहिणी खाऊन पिऊन खूप सुखी समाधानी आहोत असं मी म्हणेल. छोट्या असताना जेव्हा पोळ्या बनायच्या ना, तर मी फार अशी खादाड आपण ज्याला म्हणतो तशी होते, असं का म्हणत नाही. तर मग मी रात्री सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर पोळ्या उरल्यानंतर मी त्या पोळ्या लपवून ठेवायची, का तर सकाळी चहामध्ये खायला खूप छान लागायचं. एकदम बारीक चुरायची, शिळी पोळी कशी एकदम बारीक चुरली जाते, तर एकदम बारीक चुरायची आणि मस्तपैकी तिच्यावर गरम गरम चहा टाकून घ्यायचा, अर्धा चहा टाकायचा, अर्ध दूध टाकायचं. आत्ता मी बोलते तरी माझ्या तोंडाला पाणी येते. आणि त्याची जी टेस्ट लागायची एकदम अप्रतिम अशी टेस्ट लागायची. आणि हो, वडिलांचं एक होतं, वडील कायम म्हैस ठेवायचे. म्हैस का ठेवायचे की वडील म्हणायचे की माझे एवढे लेकरं आहे, तर माझ्या लेकरांना खायला दूध असलं पाहिजे बुवा. तर आमच्या घरी कायम घरचं दूध असायचं. दूध, दही, तूप, ताक हे सगळं भरपूर असायचं. भरपूर खायच्या बाबतीत कधीच कमी नव्हतं गेलं. झोपेतने उठलं की चहा बरोबर आम्ही बटर पाव, बंडपाव, प्लास्टिकमध्ये बंडपाव यायचे, काहीतरी 2, 2.5, 3 रुपयाला असायचे, 2 पाव असायचे. तर मग बंडपाव आणि आम्ही रसवंतीवर जायचो ना, तर आमच्याकडे पैसे असायचे आणि वडील पण आम्हाला थोडेफार पैसे द्यायचे. पहिल्यापासून मला चहा बरोबर काहीतरी खायचं वेळ आहेच. तर मग झोपेतून उठलं की बिटको मंजनने मस्तपैकी दात घासायचे, तांब्याभर पाणी बाहेर घेऊन जायचं, गटारीवर उभं राहून ते दात घासायचे. बटर पाव असं काही चहामध्ये बुडवून, तर आता कुणाकुणाला बुडवून आवडायचं, मला भिजून डायरेक्ट भिजत घालायचं ते चहामध्ये. बटर असेल, पाव असेल आणि मग ते चमच्याने खायचं. रात्रीचं काय उरलेलं असेल, मला भात प्रचंड आवडतो, पहिल्यापासून मला भात खूप आवडतो. आता माझं लक्ष भातावरच असायचं, मला भात प्रचंड आवडायचा. किंवा जो पण काही स्वयंपाक बनलेला असेल रात्री, तर तो उरलेला जर ज्याला कुणाला खाऊन जायचं असेल, घराबाहेर पडायचं असेल, वडील असेल किंवा आमच्यापैकी कुणालाही, तर त्याने तो रात्रीचा स्वयंपाक उरलेला खायचा. तर मस्तपैकी आंघोळ होईपर्यंत शॉवर चालतो. परंतु मी खरं सांगते, मी एवढं हे लहानपणी भोगलंय ना, त्याच्यामुळे मी जेव्हाही शॉवर घेत असते ना, दररोज माझ्या तोंडातून आपण म्हणतो ना देवाला असं थँक्यू, ग्रॅटिट्यूड मी व्यक्त करते की भगवंता मी अशा पद्धतीने पाहिजे तसं मस्त आंघोळ करू शकते. कारण की आम्ही लहानपणी आंघोळीचा प्रचंड म्हणजे एवढंसं पाणी ज्याच्यामध्ये 2-2.5 लिटर आय थिंक दूध बसेल असे स्टीलच्या पातेल्यामध्ये गॅसवर तापायचं असल्यावर त्याच्यावर, कारण की मग गॅस महाग, गॅस मिळल्यावर भेटायचा पण नाही वेळेवर, मग त्या पातेल्यामध्ये गॅसवर पाणी तापवायचं, ते बादलीमध्ये टाकायचं. आणि सिन्नर हे गाव असं होतं की आजच्या तारखेत तिथे रोज पाणी येत नाही, 24 तास तर द्या सोडून, पण रोजही येत नाही, 4-5 दिवसाने पाणी येतं, विचार करा. तर पाण्याची त्या गावामध्ये पहिल्यापासून टंचाई, पाण्याचा शॉर्टेज असायचा. ते पातेल्यात पाणी उकळवायचं, त्याच्यामध्ये आदन म्हणजे थंड पाणी, आदनच म्हणता, ते टाकून अर्धी बादली करायची आणि त्या अर्ध्या बादलीमध्ये आंघोळ करायची, विचार करा. आणि जर गॅसवर नाही चूल असली तर मग चुलीवर जरा मोठ्या पातेल्यामध्ये पाणी तापवलं जायचं. त्यानंतर आंघोळ करायला आम्हाला लाईफबॉय साबण असायचा. वडील लाईफबॉय साबणचे खूप फॅन होते, तर फक्त लाईफबॉय साबण असायचा. आता जसे 4 जणांचे 4 साबण वेगळे, शॅम्पू वेगळे, हेअर ऑइल वेगळे, आमच्याच घरात कंडिशनर वेगळं, सिरम वेगळं, पेस्ट सुद्धा वेगळ्या आहेत आमच्या, विचार करा. परंतु तेव्हा मस्तपैकी बेटकोने दात घासायचे आणि ती जी अशी खारट खारट थोडी आंबट अशी टेस्ट मला आत्ताही फील होते, छान वाटायचं, आवडायचं. मी थोडी वेगळी होते, मी थोड्याच दिवसात म्हणजे माझ्या घरात सगळ्यात पहिले ब्रशने दात घासणारी मीच पहिली होते. नंतर हळूहळू प्रत्येकजण हे होत गेलं, ग्रूम होत गेलं, परंतु मी लवकर ब्रशने दात घासायला लागली होती. मग शॅम्पू वगैरे असं काही नसायचं. आईने शिकाई आणलेली असायची, ती गरम पाण्यामध्ये टाकायची तांब्यात, 2 तांब्यांनी ती अशी खालीवर खालीवर करायचं आणि मग ते पाणी टाकून घ्यायचं आणि त्याच्याने केस धुतले जायचे. पाणी इकडून घेतलं, भुडभुड गंगा, झाली आंघोळ. सण वगैरे असला तर मग मात्र आई छान पुरणाच्या पोळ्या करायची, कधी श्रीखंड पुरी करायची. आणि वडिलांकडे पैसे असल्यानंतर वडील कधीच विचार करत नव्हते. वडील एवढं मोठं टरबूज घेऊन यायचे, आम्ही वडिलांसमोर असं राऊंड करून बसायचो आणि वडील असे त्याच्या खापा करायचे आणि प्रत्येकाला एक 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 खाप द्यायचे. काही आणल्यानंतर आम्ही आई वडिलांच्या भोवती असा घोळका करून बसायचं आणि मग ते वडिलांनी द्यायचं. पपई असेल, काही असेल, खूप छान छान आठवणी आहे ॲक्च्युली ह्या. म्हणजे
ती एक खाप पण त्याच्यामध्ये जे प्रेम असायचं नाही का. आणि आजोबांची आंबराई होती आईच्या वडिलांची, तर आंब्याच्या सीझनमध्ये आंबे यायचे, मग ते एका खोलीमध्ये तणसामध्ये ते पिकत घातलेले असायचे. आणि मग वडील असे तिथे मांडी घालून बसायचे आणि वडील त्या पिकत घातलेल्या आडी, मला काही ताई क्लिअर करा मी जे शब्द बोलते बरेचसे ते बरोबर आहे का. पिकत घातलेली आडी असायची, त्यातून असं वडील हात घालून आंबा काढायचे. आवड निवड काही नाही, आवड निवड काही नाही, म्हणजे जिला जसा आला तसा. आता कुणाचा आंबट लागायचा, कुणाचा खूप गोड लागायचा, तर वडील म्हणायचे आवड निवड काही नाही, आवड निवड काही नाही. आणि ते आम्हाला असं लाईनीत बसून प्रत्येकीला एक एक आंबा काढून द्यायचे. खराब आंबट असला, खराब असला तर बदलून, पण ते जोक करायचे. त्याच्यानंतर रसवंतीत पण गेल्यावर आम्हाला वडील छान आलं लिंबू टाकून एकदम भारी रस प्यायला द्यायचे काढून. आणि रविवारच्या दिवशी रसवंती खूप चालायची, खूप पैसा यायचा, कारण वडिलांच्या रसांची क्वालिटी खूप छान असायची. तर मार्केट यार्डमध्ये पण एक रसवंती होती, सिन्नरला मार्केट यार्ड आहे तिथे, परंतु वडिलांच्या रसाची क्वालिटी खूप छान असल्यामुळे लोक मधली रसवंती सोडून बाहेर यायचे रस प्यायला. तर मग रविवारी खूप गर्दी व्हायची. तर म्हणून मग वडील काय करायचे की सुरुवातीला सकाळी गेल्या छान असा एकदम भारी असा थोडासा लेमनी कलरचा असा मस्त रस काढायचे, भरपूर आलं लिंबू टाकून. आणि आम्हाला प्रत्येकीला 2-2 ग्लास प्यायचे. अजून घेते का की जेवायला सुद्धा वेळ मिळायचा नाही. मस्त असा रस आम्हाला, त्याची चव मी आजही फील करू शकते. तर आम्हाला रस प्यायला द्यायचे आणि खरंच आम्हाला जेवायलाही वेळ मिळायचा नाही. संध्याकाळी घरी आल्यावर बिचारी आईने तो स्वयंपाक करायचा, रविवारी मटणच बनायचा. आणि मला तर लग्न होईपर्यंत मी मटणाची काळी भाजी खाल्ल्याची आठवतच नाही, पिवळी, कारण की आई त्याला आहे ना आलं लसूण कोथिंबीर खोबरं ते वाटून घालायची, त्याच्यामुळे ती शिजलेली पिवळी भाजी इतकी टेस्टी लागायची. तर मी लग्न होईपर्यंत कधीच काळी मटणाची भाजी, म्हणजे ती पिवळी मटण शिजलं की लगेच भातावर टाकून पिवळी भाजी, भात पोळी. आणि पूर्ण आईचा स्वयंपाक होईपर्यंत आमच्यापैकी अर्धे कोण कुठं लोळलंय. बरं, झोपण्यासाठी अंथरुणाची गरज लागत नव्हती, कुठेही पोतं टाकून फरचीवर. आजच्याही दिवशी माझा छोटा भाऊ सागर, तो असा जेवला ना, असा लोळला ना फरचीवर, असा झोपून जातो, त्याला अंथरुणाची गरज नाही. कालचीच गोष्ट माझ्या बहिणीशी मी बोलले. माझ्या बऱ्याचशा बहिणींना आजही घरात गाद्या असून परमेश्वर कृपेने आमच्या सगळ्यांचं खूप चांगलं आहे आजच्या तारखेत, परंतु माझ्या बहिणींना गाद्यांवर झोपायला आवडत नाही, कारण ती जी सवय झाली आहे, गोधड्या असायच्या, खाली चटई टाकली, तिच्यावर एक गोधडी टाकली की झोपलो. कोणी तर चटयांवरच कम्फर्टेबल होतं. तर असं आम्हाला काही गाद्या, उशा वगैरे हे प्रकार काहीच नव्हते. 2 उशा असायच्या, त्या आई वडील वापरायचे. आम्हाला कधी लग्नाच्या आधी आम्ही उशी वगैरे घेऊन गोधडी आथरायची, गोधडी पांघरायची, मस्तपैकी झोपायचं. सांगायला गेलं ना खूपच मोठा व्हिडिओ होईल. हो, वडील एक्स मिलिटरी मॅन असल्यामुळे ते स्वतः शिकले नाही आणि पूर्वी मिलिटरीत जाण्यासाठी शिक्षणाची गरज नव्हती. त्यांना बघायला कोणी नव्हतं, आई नव्हतं, वडील नव्हतं, बहिणी जे त्याच्या घरी, भाऊ एवढे काही त्यांना बघत नव्हते, तर ते त्यांना बघायला कोणी नाही म्हणून बिचारे ते देश सेवा करायला चालले गेले होते. परंतु स्ट्रिक्ट खूप होते, कडक खूप होते ते. खूप असं जेवताना आम्हाला खाली मान घालून जेवा, वर मान करून जेवलं तर ओरडायचे. आम्ही पाडे, टेबल ज्याला म्हणतो आपण, पाडे पाठ केले की नाही तर ते पाडे घ्यायचे, जर पाठ केले नाही तर ते त्यांच्याकडे चाबूक छडी काहीतरी असायचं, त्याच्याने ते मारायचे. वाकून अंगठे पकडायला लावायचे. रोज संध्याकाळी आम्हाला वडील अभ्यासाला बसवायचे, आम्ही असं लाईनीत अभ्यासाला बसायचो, बोलायचं नाही. वडिलांना आम्ही खूप घाबरायचो. इव्हन आजच्याही तारखेत वडील 83 इयर्सचे आहे आमचे वडील. आम्ही आमच्या नवऱ्यांना एवढं घाबरत नाही एवढं आम्ही आजच्याही तारखेत वडिलांना घाबरतो. उलट उत्तर आम्ही आजच्याही तारखेत कोणीच आमच्या वडिलांना देत नाही, देऊच शकत नाही. ते एक त्यांची जी एक छाप पडलेली मनावर, ते संस्कार, ते आजही आम्ही त्यांचा उलट उत्तर त्यांना आम्ही आजच्याही तारखेत देऊ शकत नाही. ते घरात नसल्यावर आम्ही मस्ती करायचो. मग आईने आमचे नाव सांगितले की आमची चांगली धुलाई व्हायची, माझी जरा जास्तच. जसं मी म्हटले, मी खूप नॉटी होते ऍक्च्युली. शिक्षा द्यायची. बरं, शिक्षा म्हणजे अशी तशी नाही, कोल्हापुरी चप्पल किंवा मग बैलांना मारायचा चाबूक, त्याच्याने ते आमची धुलाई करायची. याचा अर्थ मी असं नाही सांगत की तुम्ही मुलांना शिस्त लावण्यासाठी त्यांना मारा. मुलांना मारणं एकदम चुकीचं आहे. बिचारे माझ्या वडिलांनाच कोणी नव्हतं तर त्यांना कोण शिकवेल. परंतु चला, त्यांची ती शिस्त, त्यांचा तो मारच असा होता की आम्ही सगळे बहीण भाऊ खूप छान घडले गेलो, असंच मी म्हणेल. आणि म्हणून आम्ही एवढे कणखर झालो की जीवनामध्ये कितीही संकट आले तरी आम्ही त्याच्यातून बरोबर पार होतो. ही त्यांची शिकवण आहे असं मी म्हणेल. प्रत्येक सण इतका आनंदाने साजरा व्हायचा की विचारू नका. म्हणजे प्रत्येक सणाला आम्ही मेहंदी काढायचो हातावर, स्टीलच्या पातेल्यामध्ये मेहंदी कालवली जायची, त्याच्यामध्ये लिंब पिळले जायचे, चिमणीचा गू तुम्हाला हसायला येईल का कुणाच ठाऊक. मला आत्ता जेव्हा आठवतो ना, मला असं वाटतं की आपण हे का करत होतो. आजही तिथे पार आहे एक, आणि त्या पारावरती शेंदूर लावून देव ठेवलेले. कोणते देव आहे ते मला माहीत नाही.
तर त्या पारावर खूप सगळ्या चिमण्या बसायच्या. तर मेहंदी कालवायची म्हटली की आम्ही जायचो, ती चिमणीची ती वेचायची अशी चुन्यासारखी, पांढरी काही हिरवी अशी असायची, आणि मग ती वेचून आणायची, ती त्या मेहंदीत टाकली जायची आणि मग ती मेहंदी कालवली जायची. असे टिपके टिपके ठेवून आम्ही सगळ्या बहिणी मेहंदी काढायचो. प्रत्येक सण आम्ही खूप आनंदाने आणि खूप उत्साहाने साजरा करायचो. आई पुरणाच्या पोळ्या खूप छान करायची. आजच्याही तारखेत माझ्या आईसारख्या पुरणाच्या पोळ्या आमच्या कोणाच्याच नसता. आम्ही खूप भारी करतो, नो डाऊट, सगळ्याच बहिणी, परंतु आईच्या पुरणाच्या पोळ्यांची जी टेस्ट होती एकदम अशा कापसासारख्या मऊ मऊ, ते मी आता बोलताना पण फील करू शकते. आणि कधी दूध असलं तर दुधाबरोबर, दूध नसलं तर गुळवणी बरोबर साखरेचं पाणी करायचं, साखर उकळायची आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून घ्यायचं, त्याला म्हणतात गुळवणी. तर ते पुरणपोळींबरोबर खायचं, पण इतकी अप्रतिम टेस्ट लागायची की विचारू नका. गावठी तूप कायम असायचं, कारण आईला गावठी तुपाशिवाय पुरणपोळी आवडायची नाही. खूप छान होते ते दिवस, असंच मी म्हणेल. तर तुम्हाला माझं बालपण कसं वाटलं, काय छान वाटलं, माझ्या बालपणीची कोणती गोष्ट छान वाटली, आणि माझ्या बालपणावर अजून व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील का, मला कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचं बालपण कसं होतं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. लव्ह यू ऑल. बाय बाय. टेक केअर.